सुरू. दुसरं कोणतं दिन दिन काय दिन दिन कोणतं आहे ना अजून. मी जे आहे तो गोंधळी समाज, हिंदवी रिणोराय गोंधळी समाज, जागरण गोंधळाचा आमचा व्यवसाय. स्कूल जागरण गोंधळ का एटम बोलते, संबळ क्या बोलते? एटम एटम म्हणजे जो रहता है ना भगवान का भजन है का, इसको संबळ बोलते हैं. ये भजन के बाद हम गाना बोलते हैं आणि ये बजाता है. संबळ हा संबळ म्हणजे असा आहे की प्रथम आपल्या घरामध्ये कोणाचं लग्न विधी झाला काय, लग्न झालं की पहिला हा गोंधळ घातला पाहिजे. हा गोंधळ घातला म्हणजे हा संबळ वाजवला जातो. मग हा संबळ वाजवला की त्या नवरदेवाला कळतं की आता सगळ्याला सांभाळण्याचा बोजा आपल्यावरती पडलेला आहे काय, म्हणजे हा संबळ वाजला म्हणजे तो सगळ्याला सांभाळून नेतो. हमारा क्लास होयाच नहीं. अच्छा, फिर भी उसको सब आता है सब बजाना। आ जाता है. हाँ सब आता है। बघून शिकला. कैसे सीखे आप? पापा ने तो संभल सिखाया. ये जो वाद्य है ना ये पापा के पास से सीखा मैं. आणि ये जो है ना ये देख के तुम कैसे बजाता है, ये कैसे बजाता है, इसके देख के मैं सीख गया है. हम स्टार्ट में इधर आए ना तो हम 10 साल किराए पे रह गए. ये बच्चे छोटे थी ऐसी इतनी, तब से हम बहुत अंदर गांव में ना मंदिर है ना उसके नीचे उधर किराए पे रूम रह गए. फिर बाद में सब जगह लिए, सब कर दिया, फिर इधर रहने आ गए. अच्छा, हाँ तो ये सब हुआ इसके अकेले के हुए ना, सब वही है कि कमाने वाला घर में, उसी पे ही चलता है सब. आवडतं काय म्हणजे सगळ्यात मनपसंद कुठला? ये ना इसमें से सब हो गया ना तो ये से रहेंगे ना हमारे लिए. मैं जब इधर आया तो इधर मैं रुक गया था. इससे हमारा सब इधर जिजरे में चालू हो गया. आप यहाँ रहे थे? हाँ, इसलिए ये जगह मैं इम्पोर्टेड हमारे लिए समझते हैं हम. इधर से मैं शुरू हो गया. कहाँ रहे थे आप? इधर म्हणजे इधर पहिल्यांदा घर होता ते काढले सारे या लोकांनी नाही का. आता मला जर करमलं नाही ना तर म्हणजे मन शांत करण्यासाठी मैं इधर भी आता है. मन रम जाता है इधर आने के बाद. मैं जब इधर आया था ना तो ऐसाच करता था मैं भी. हाँ आणि मग नंतर मैं गांव पे सेटलमेंट हो गया. तो मग इधर मैं घर लेके सब सेट हो गया इधर. हे जे आहे ना हे तोंड असं हे होते लावल्याच्या नंतर त्यासाठी यांचं रेकॉर्डिंग इनके करायला. साथ आप बजाओगे तो हम करते, चलेगा आपको? हाँ? चलो बात. बोलती ह्या दिवाला कुठले गाव करी सांगा राया, देव बोले बानूला गाव माझ आहे दिरुरी. देव बोले बानूला गाव माझ आहे दिरुरी. बोलती या देवाला कुठले गाव करी, बोलती या देवाला कुठले गाव करी, देव बोले बानूला गाव माझ आहे
दत्तात्रय मोरे, जेजुरीमध्येच राहतो. सनाई वडिलांकडे शिकतोय. प्रॉपरली तर तबलाच शिकतोय. तबल्यामध्ये आत्ताच विशारद प्रथम परीक्षा दिली, विशारद करतोय तबल्यामध्ये. आणि कॉलेजमध्ये SY BComला शिकतोय. मंदिरात तर आमचा पूर्वीपासून अधिकार असल्यामुळे, मान असल्यामुळे, सनाई चौकड्याचा मान असल्यामुळे आम्ही रोज देवाची सेवा, जे गडशी म्हणतात, गडवासी असे गडसे आम्ही आहोत. तर रोज सनाई देवाला नैवेद्य दाखवताना किंवा देवाला सकाळी उठवताना, झोपताना देवाला, तर रोज सनाई चौकडा असं मंगल वातावरणात देवाला सनाई चौकड्याच्या वातावरणात नैवेद्य दाखवला जातो. तर हा मान आमचा पूर्वी काळापासून आहे, शिवाजी महाराजांच्या काळापासून, छत्रपती शिवाजी महाराज. अशी जागरण बोले हरंबरी पालखी नहीं, अरे तुम सोच रहे हैं गोंदल जागरण हम लोग अलग है, वो लोग अलग है. हम शैव ब्राह्मण है और वो जागरण गोंदल वाले अलग रहते हैं. हम उसमें से नहीं है. सबसे पहले ये वास्तु में किया जाता है. जागरण के में कोई भक्त है, कोई तकलीफ में है, कोई अपने परिवार की समस्या में है, तो वो आता है, कहता है मेरे को भगवान से बताने का, मन्नत करनी की. तो ये वाघा मुरली कहते हैं भगवान ये तुम्हारे लिए, तुम्हारे पास आए, तुम्हें शरण आए है, तो उनके सुख का कुछ देखो. ये कोऑर्डिनेटर का काम तो शायद यही करते. तो गोंदली समाज संबल बजाते और वाघा रहता है वो डिमडी बजाता है. तो ये लोग इकट्ठा होकर जागरण गोंदल का प्रोग्राम करते हैं. बजाने तरीका त्यांचे ताल सगळे जे असतात तर ते ताल वेगळे असतात. आणि त्यांचं म्हणजे सगळे गाणे वगैरे सगळे खंडोबाचे किंवा तुळजाभवानी देवीचे, भवानी मातेचे ह्यांचेच गाणे असतात. जी नवीन गाणी येत आहेत आता, गाणी तर खूपच जागरण गोंधळातील नवीन हिट पण होत आहेत. ते पबजीवर गाणे येत आहेत, काय ह्याच्यावर गाणे येत आहेत. तर त्याच्यावर त्या चाली धरून पण काही लोक देवाची गाणी त्याला जोडतात त्या चालीलाच. जिसको कोई शास्त्रीय बैकग्राउंड नहीं है, ये कोई शास्त्रीय बैकग्राउंड नहीं रहे, इसको कोई शास्त्रीय बैकग्राउंड नहीं है. जैसे सारेगामा से सिखाया जाता है वो गीत को एक अच्छी ढंग से गाया जाता है, वैसा ये नहीं है. ये जो बोली भाषा है उसको सजा धजा के आगे लेके जाते हैं. गडशी समाज, थोडक्यातच गडशी समाज शास्त्रीय संगीताकडे जास्त आहे. कारण का गडशी समाजामध्ये झपताल, जे शास्त्रीय ताल आहेत, झपताल, रूपक झालं, मत्तताल झालं, हे सगळे ताल पण आम्ही वाजवतो नगारामध्ये. आता आम्ही तबला शिकतो तर आमचं पारंपरिक वाद्य चौकड आहे. तर आमच्यामधले काही दिग्गज आहेत ते तबल्याचे बोल चौकड्यावर काढायचा प्रयत्न करतात आणि ते त्यांनी केले पण. आणि हे आत्मरंजनासाठी, मनोरंजनासाठी नाही. त्यामुळं हे आत्मरंजनाचाच कार्यक्रम जास्त होतो. ठीक आहे. आता जमान्यामध्ये जी चाललंय ना, त्यांना जे आवडतं त्याच्यावरती आपण कंपोज करणं हे फार गरजेचं आहे.
आपण नवीन काही जरी केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला 2 रुपये प्रॉफिट बी होऊ शकतो. हो, ऑर्केस्ट्रा बी करतो मी. आवड आहे का तुम्हाला? आवड आहे मला ते. म्हणजे जी गोष्ट मला येते ना ती आपण कंपोज केलीच पाहिजे ना, नाही का? म्हणजे आता मला ढोलकी येते, पण ढोलकी आपल्या गोंधळामध्ये चालत नाही. मग ती तशीच आपल्याकडे जी कला आहे ती दाबून ठेवायची, ती योग्य नाही. तिचा काहीतरी वापर झाला पाहिजे ना, अशा पद्धतीने. आता कसं असतं की मंदिरामध्ये त्यांची जी आहे ही पिढून पाड आलेली सेवा आहे, तिथं दुसरे जाऊन ती करू शकत. माझ्या संघ हे लोक येतात, जागरण गोंधळ करतात, आनंद घेतात. पण जो ये जे करता है इधर, हे हम नहीं कर सकते. ये आएंगे हमारे साथ कार्यक्रम वो कर सकते, पण हम नहीं कर सकते इधर. मंदिरात तर म्हणजे सनई आणि चौघडे तर घरची समाजच वाजवतो, गोंधळ नाही. गोंधळी नाही वाजवत. त्यामुळे तो मंदिरात नाही वाजवू शकत. इतर ती खाली कुठेही गावात वाजवू शकतो, पण मंदिरात नाही. ये घरशी समाज के कलाकार वाद्य मंडली के साथ नहीं हो सकता, ये नहीं, मुमकिन नहीं है. सब परंपरा चेंज कर रहे हैं ना हम लोग, उनकी अलग है ना परंपरा, और वो मानेंगे भी नहीं, आएंगे भी नहीं उसमें गढ़सी लोग, क्योंकि पढ़े लिखे हैं. और दूसरी बात, सनई को बहुत डिमांड है, जापान में जाकर बजाते हैं यहाँ के लड़के. आपको पता नहीं तो मैं बताता हूँ. अभी आप सुन सकते हो, इधर भी बज रहा है. वो किसी का धार्मिक विधि चल रहा होगा, जागरण गोंधळ, तर इथे पण वाजते ते. आज मी गणना मिला मल्हारीच्या माळसा बानोला. आता लग्नविधी झाली कोणाची, तर लग्नविधी झाल्याच्या नंतर नवरा नवरीच्या घरी त्याला देवकार्य असं म्हटलेलं जातं. त्याला गोंधळ विधी असं म्हणतात. आणि ते गोंधळ विधी केले की नवरा नवरीच्या भव्य आयुष्यामध्ये गोंधळ होत नाही, म्हणून आपण तो गोंधळ करायचा असतो. अशा प्रकारे 5 नामाचं व्हायचं ते जागरण परिपूर्ण झालेलं आहे. यालाच खंडेरायाचे जागरण असं म्हणतात, हे की नाही? असे हे जागरण घातलं म्हणजे सदैव कुटुंब आपलं जागृत राहतं, म्हणून हे खंडेरायाचे जागरण आपण या ठिकाणी घातलेलं आहे. आणि हे जागरण या ठिकाणी परिपूर्ण पावन झालेलं आहे, हे की नाही? म्हणा सदा आनंदाचा येळकोट येळकोट. उचल वर. दुकान पे आएंगे. चले नुसतं जागरण गोंधळावरती आमचा निर्भाव चालू शकत नाही. आता कसं आहे की 2 रुपये कमवायचे म्हटलं की थोडं थोडं सारखं. आता दुकान बी करतो, दुकानामध्ये जर जादा प्रॉफिट आपल्याला भेटत नाही. आणि मग हे पाहून आपण तिकडं नाईटला मी ड्युटी करतो थोडी. हॅलो, बोला की. बरं बरं बरं, आले काय थोडी शूटिंग चालली होती. बरं आलो, 15-20 मिनिटात आलो. तेवढं संपलं ना त्यांचं घ्या पाहतो. आता एक प्रोग्राम आलेला आहे मला, अच्छा. पाहतो मी. त्यांना पैसे दिले तर तुम्ही ते कार्यक्रम तुमच्या समोर सादर करणार. ते पैसे दिल्यानंतरच काम होतं त्यांचं. असं तसं घडशी समाजाला पहाटे उठून सनई वाजव म्हणून कोणी सांगायला येत नाही, ते स्वतःहून वाजवतात. कामे आहेच नाही, पण हे बता नाही सकते तुमको ऐसा है तो.
ते मला असं सांगू नये. क्यों नहीं बता? हे अटॅच करेंगे ना सरकार. नाही तर मग जे गायगडशी समाज आहे त्याच्यावरती हे करून ते वरती जाऊ शकतात. मंदिरामध्ये मग जागा नाही पूर्ण. शास्त्रीय संगीतमध्ये आमचा संबळ मोडत नव्हता, पण आता कसं की त्याला कंपोज आम्ही तबल्याचे जे बोल असतात ना त्याच्यामध्ये संबळ बसवण्याचा प्रयत्न माझा चालू आहे, की जेणेकरून संबळावरती सुद्धा तबल्याचे बोल आपल्याला वाजवता आले पाहिजे. पण ते आता आमच्या मुलाकडून मी करून घेणार. आता ते माझं तर वय गेलं समजा, आता काही मी ते करू शकत नाही, पण ते करतो की त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास चालू ठेवणार. याच्यामुळं आपण त्याला शिकवण्याचा भरपूर माझ्याकडून जेवढा प्रयत्न होणार आहे तेवढं मी नक्कीच करणार, की जेणेकरून तो फार संगीतामध्ये शास्त्रीय संगीतामध्ये पुढे गेला पाहिजे. बहुत अच्छी बात है, परंपरा होनी चाहिए, संस्कार होनी चाहिए, लेकिन जो समाज को बिगाड़ने वाले नहीं, समाज को साथ लेके जाने वाले चाहिए. सिस्टम बदलेगा ना उससे, जो रचना है वो बदल जाएगी ना. ज्यांना प्रत्येकाला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कामं वाटून दिलेले आहेत प्रत्येकाला. आता गडशी म्हणजे फक्त सनाई चौकडाच वाजवतात आणि जागरण गोंधळी जे आहेत वाघे आहेत ते फक्त संबळ आणि खंजिरीच वाजवतात, दिमडी वाजवतात. पहिले इधर कोई नहीं रुकता था. अभी भी एकदम खाली दिख रहा है. खाली थे, खाली थे. जब आप नए घर में शिफ्ट किए हाँ उसके बाद भी यहाँ के अभ्यास करते थे हाँ, क्या? इधर आता है, अभी भी आता है. मैं इधर अकेले में टाइम मिलता है? मिलता है, जब भी टाइम मिलता है ना तो आता है, सुकून मिलता है इसलिए आता है. म्हणजे जेजुरीला तालुका हवेली म्हणजे पुरंदर आणि जिल्हा पुणे त्याच्यावरती एक गाणं लिहिलेलं आहे. ती गाणं आपण या ठिकाणी सादर करू. ठीक आहे. तालुका पुरंदर पुणे जिल्ह्यात गड जेजुरी आहे प्रख्यात. आवडीनं सवडीनं भवगुडीनं ग सांगतो सजने तुला, आग सांगतो सजने तुला, गड जेजुरी जेजुरी जाऊ का तुला, गड जेजुरी जेजुरी जाऊ का तुला, गड जेजुरी जेजुरी जाऊ का तुला. पहिला अवतार शंभूचा धावा ऐकून
वध केला दैत्याचा, उद्धार केला त्या भगताचा. तालुका पुरंदर पुणे जिल्ह्यात गडजिजुरी आहे प्रख्यात. आवडीनं सवडीनं भवगोडीनं ग सांगतो सजने तुला, गडजिजुरी जिजुरी जाऊ का तुला, गडजिजुरी